आज आपण एका नावाची गोष्ट सांगणार आहोत. पण हे नाव हे फक्त काही अक्षरांचा समूह नाहीये. नाही, अजिबात नाही. हे नाव म्हणजे एक रणमैदान आहे, जिथे एका बाजूला होतं शिक्षणातून परिवर्तनाचं एक मोठं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला होती जातीय वर्चस्वाची एक जुनी पोलादी भिंत. बरोबर. या दोन गोष्टी जेव्हा एकमेकांना भिडल्या तेव्हा काय घडलं याचाच आज आपण मागोवा घेणार आहोत. विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण बघा, एखाद्या संस्थेचं नाव बदलणं ही वरवर पाहता एक प्रशासकीय प्रक्रिया वाटते. हो, एक साधा सरकारी निर्णय. अगदी. पण आपल्याकडच्या माहितीनुसार ही कहाणी प्रशासनाची नाही. ही कहाणी आहे अस्मितेची, संघर्षाची आणि तब्बल 17 वर्ष चाललेल्या एका प्रदीर्घ लढ्याची. हे नाव म्हणजे एका मोठ्या सामाजिक बदलाचं प्रतीक आहे. बरोबर. चला तर मग या संघर्षाच्या थेट मुळाशी जाऊया. या विद्यापीठाची गरज का निर्माण झाली आणि मराठवाड्यासारख्या तेव्हाच्या मागास भागात उच्च शिक्षणाचं केंद्र उभं राहावं यामागे नेमकी काय दृष्टी होती? यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. मराठवाडा हा जो प्रदेश आहे तो तेव्हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. हो, निजामांच्या राज्यात. हो. त्यामुळे विकास, शिक्षण, उद्योग या सगळ्याच बाबतीत तो महाराष्ट्राच्या बाकी भागांपेक्षा खूप खूप मागे होता. म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तर 5वीला पुजलेलं होतं. म्हणजे संधीच नव्हती. संधीच नव्हती. आणि स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दृष्ट्या नेत्याला हे पक्क माहीत होतं की या भागाला जर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणजे केवळ पदव्या देणारी संस्था उभी करायची नव्हती, तर एका संपूर्ण प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्याची ती एक मोठी योजना होती. अगदी. आपल्या माहितीमध्ये औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाचा उल्लेख आहे. त्याचा या विद्यापीठाच्या स्थापनेशी थेट संबंध आहे, नाही का? अगदी थेट संबंध आहे. हेच तर बाबासाहेबांचं मोठेपण आहे. त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर ते प्रत्यक्षात आणून दाखवलं. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 1950 साली औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. म्हणजे विद्यापीठ यायच्या आधी 8 वर्षाआधी. विचार करा, त्या काळात मराठवाड्याच्या राजधानीत जिथे उच्च शिक्षणाची जवळपास काहीच सोय नव्हती, तिथे त्यांनी एक दर्जेदार महाविद्यालय सुरू केलं. ही या प्रदेशातल्या शैक्षणिक क्रांतीची म्हणू शकतो की मुहूर्तमेढ होती. बरोबर. त्यामुळे जेव्हा 1958 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा या कार्याचा गौरव म्हणून त्याला बाबासाहेबांचं नाव द्यावं ही मागणी पुढे येणं मला वाटतं खूप स्वाभाविक होतं. पण ही मागणी इतकी स्वाभाविक वाटत असताना एक साहजिक प्रश्न पडतो की याला इतका प्रचंड विरोध का झाला असावा? म्हणजे एका महापुरुषाचं नाव देण्याने कुणाचं काय नुकसान होणार होतं? पण आपल्या माहितीनुसार इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. आणि हाच या कहाणीतला सगळ्यात गुंतागुंतीचा आणि खरं सांगायचं तर दुःखद भाग आहे. हा विरोध वरवर पाहता एका नावाला होता, पण त्याच्या मुळाशी शतकानुशतके रुजलेली जातीय मानसिकता आणि सामाजिक वर्चस्वाची भावना होती. म्हणजे नाव हे फक्त एक निमित्त होतं. एका दलित नेत्याचं, ज्यांनी आयुष्यभर जातीय व्यवस्थेविरुद्ध लढा दिला, त्यांचं नाव या प्रदेशातल्या सर्वोच्च शिक्षण संस्थेला देणं ही गोष्टच अनेकांच्या पचनी पडत नव्हती. त्यांच्यासाठी तो त्यांच्या पारंपरिक सामाजिक स्थानाला आणि प्रतिष्ठेला दिलेला एक थेट धक्का होता. आणि हेही तितकंच महत्वाचं आहे की हा विरोध फक्त जातीय नव्हता, त्याला एक प्रादेशिक अस्मितेचा रंगही देण्याचा प्रयत्न झाला. हो, बरोबर. मराठवाडा हे नाव हटून केवळ एका व्यक्तीचं नाव देणं म्हणजे या भागाच्या ओळखीवर घाला आहे असा एक प्रचार केला गेला. म्हणजे जातीय ध्रुवीकरणासोबतच भावनिक राजकारणही खेळलं गेलं. अगदी. या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि विरोधाची आग भडकली. सुरुवातीला हा विरोध वैचारिक पातळीवर होता. मोर्चे प्रतिमोर्चे सुरू होते. पण खरी ठिणगी पडली 27 जुलै 1978 रोजी. त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, दोन्हीकडे नामांतराचा ठराव एकमताने मंजूर झाला. एकमताने? वाव. हो. ही घोषणा होताच मराठवाडा पेटला. तोवर जो सुप्त असलेला जातीय द्वेष होता तो अक्षरशः रस्त्यावर उतरला. हे ऐकताना एक विचार मनात येतो. आपण एका शिक्षणाच्या जागेबद्दल बोलतोय, विद्यापीठाबद्दल. जिथे मोकळ्या विचारांचं स्वागत व्हायला हवं, तिथे एका नावावरून इतका हिंसाचार व्हावा, ही आपल्या समाजासाठी किती मोठी शोकांतिका आहे, की नाही? आहेच. या विरोधाचं स्वरूप नेमकं कसं होतं
आपल्या माहितीनुसार हा काळ खूप अशांत होता. अशांत हा शब्द खरं तर खूपच सौम्य आहे. तो एक रक्तरंजित कालखंड होता. दलित वस्त्यांवर आणि नामांतराच्या समर्थकांवर सुनियोजित हल्ले झाले. सुनियोजित म्हणजे हे स्पॉन्टेनियसली नाही झालं. अजिबात नाही. घरं जाळली गेली, लोकांना मारहाण झाली, सार्वजनिक मालमत्तेचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं. अनेक गावांमध्ये दलित समाजावर बहिष्कार टाकला गेला. त्यांना विहिरीवरचं पाणी, पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं. अरे देवा. हां, केवळ जमावाचा एक क्षुल्लक उद्रेक नव्हता. त्यामागे एक संघटित शक्ती होती. एक विचार होता जो सामाजिक समानतेच्या कल्पनेलाच नाकारत होता. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सरकारला तो निर्णय स्थगित करावा लागला. हो, सरकार दबावाखाली आलं. म्हणजे विजय मिळूनही तो हातातून निसटला आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्या 17 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याची सुरुवात झाली, ज्यात शहादत आणि बलिदान यांसारखे शब्द जोडले गेले. हो, 1978च्या त्या हिंसाचारानंतर सरकार मागे हटलं, पण आंबेडकरी जनता मागे हटली नाही. उलट हा लढा आता त्यांच्यासाठी अस्मितेचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न बनला होता. अधिकच तीव्र झाला. इथून पुढची 17 वर्ष ही चिकाटीची, त्यागाची आणि संघर्षाची आहेत. हे लक्षात घ्यायला हवं की 17 वर्ष म्हणजे एका पिढीने आपल्या तारुण्यातली सगळी उमेद, सगळी शक्ती याच एका ध्येयासाठी खर्च केली. एक पूर्ण पिढी. हे फक्त एक आंदोलन नव्हतं, तर ते त्या पिढीच्या आयुष्याचं मिशन बनलं होतं. या काळात जन्मलेली मुलं तरुण झाली, पण विद्यापीठाचं नाव तेच होतं. या संघर्षाचे स्वरूप कसे होते? म्हणजे तो केवळ राजकीय पातळीवर लढला गेला की त्याचे इतरही पेलू होते? नाही, त्याचे अनेक पैलू होते. दलित पॅन्थरसारख्या संघटनांनी रस्त्यावरची लढाई जिवंत ठेवली. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे हा लढा पुढे नेला. तर दुसऱ्या बाजूला अनेक विचारवंत होते, साहित्यिक कलावंत यांनी वैचारिक पातळीवर हा लढा सुरू ठेवला. म्हणजे कला आणि साहित्याच्या माध्यमातून. हो, शाहिरांनी आपल्या पोवारांमधनं नामांतराची मशाल पेटती ठेवली. याच काळात हजारो कार्यकर्त्यांनी मुंबईपर्यंत एक लाँग मार्च काढला होता. हो, त्याचा उल्लेख आहे. ते याच चिकाटीचं आणि संघटन कौशल्याचं एक मोठं उदाहरण होतं. तुरुंगवास, पोलिसांचा लाठीमार हे तर त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आणि या संघर्षात अनेकांना आपले प्राण गमावे लागले. पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे यांसारख्या नावांचा आपल्या माहितीमध्ये उल्लेख आहे. एका नावासाठी एवढा मोठा त्याग हे काय दर्शवतं? हेच दर्शवतं की तो लढा फक्त नावाचा नव्हताच. ते नाव म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचं प्रतीक होतं. समानता, शिक्षण आणि आत्मसन्मान. बरोबर. ते नाव नाकारणं म्हणजे हे विचार नाकारण्यासारखं होतं. त्यामुळे सहभागी झालेल्या लोकांसाठी हा लढा त्यांच्या जीवनापेक्षाही मोठा होता. बलिदान किंवा शहादत हे शब्द या चळवळीला एका वेगळ्याच नैतिक उंचीवर नेऊन ठेवतात. या बलिदानानेच या चळवळीला प्रचंड भावनिक बळ दिलं. त्याने हा लढा केवळ राजकीय न ठेवता तो एका मानवी हक्काचा लढा बनवला. मग इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर, इतका बलिदानानंतर अखेर हा तिढा सुटला कसा? म्हणजे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत असा काय बदल झाला की जो निर्णय 17 वर्षांपूर्वी मागे घ्यावा लागला होता तो अखेर घेतला गेला? काळ बदलत होता. 17 वर्षांच्या या लढ्याने एक नवी पिढी तयार केली होती, जी अधिक जागरूक होती, अधिक संघटित होती. हो, ज्यांनी हा संघर्षच पाहिला होता. हो, आणि राष्ट्रीय पातळीवरही राजकीय समीकरणं बदलत होती. सामाजिक न्यायाचं राजकारण ऐरणीवर आलं होतं. या सगळ्या दबावामुळे आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे अखेर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. कधी? 14 जानेवारी 1994. मकर संक्रांतीचा दिवस होता तो. त्या दिवशी शासनाने मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं अधिकृतपणे जाहीर केलं. इथे नामविस्तार हा शब्द महत्वाचा आहे, नामांतर नाही. अगदी. म्हणजे पूर्ण नाव बदललं नाही, तर मूळ नावात बाबासाहेबांच्या नावाचा समावेश केला. हा एक प्रकारचा तोडगा होता का? होय, आणि तो एक अत्यंत हुशारीने काढलेला राजकीय तोडगा होता. नामविस्तार या एका शब्दाने दोन्ही बाजूंचं समाधान करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यांना बाबासाहेबांचं नाव हवं होतं त्यांचा 17 वर्षांचा लढा यशस्वी झाला. आणि ज्यांना मराठवाडा ही ओळख. हो, ज्यांना मराठवाडा ही प्रादेशिक ओळख पुसली जाईल अशी भीती होती, त्यांची ती भीतीही दूर झाली. या एका शब्दाने 17 वर्षांपासून धुमसणारा संघर्ष थांबवण्याची ताकद दाखवली. अर्थात काहींनी याला पूर्ण विजय मानलं नाही, पण बहुसंख्य लोकांनी याला त्या संघर्षाचा एक मोठा आणि महत्वाचा टप्पा मानून स्वीकारलं. म्हणजे ज्यासाठी इतकं रक्त सांडलं तो हक्क अखेर प्रस्थापित झाला.
तर मग आज या सगळ्याचा अर्थ काय? आपल्या माहितीमध्ये उल्लेख आहे की हे विद्यापीठ आज केवळ एक शिक्षण संस्था नाही, तर सामाजिक न्यायाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. हा रक्तरंजित इतिहास आज त्या विद्यापीठाच्या ओळखीला कसा आकार देतो? खूप खोलवर आकार देतो. ते नाव आता केवळ प्रवेशद्वारावरची एक पाटी नाहीये. नाही. तो एक जिवंत इतिहास आहे. त्या विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक प्राध्यापकाला ते नाव त्या 17 वर्षांच्या संघर्षाची, त्यागाची आणि बाबासाहेबांच्या शैक्षणिक स्वप्नाची सतत आठवण करून देतं. एक सततची प्रेरणा. अगदी. त्यामुळे त्या विद्यापीठाची ओळखच सामाजिक न्यायाच्या मूल्यांशी जोडली गेली आहे. तिथे फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव आणि न्यायाची भावना देण्याचा एक प्रयत्न केला जातो. याचा अर्थ हे नाव एक प्रकारे त्या विद्यापीठाचा आत्मा बनला आहे असं म्हणता येईल का? ते तिथल्या शैक्षणिक वातावरणाला आणि मूल्यांना सतत प्रेरणा देत राहतं. नक्कीच. याचा काही ठोस परिणाम दिसतो का? म्हणजे तिथल्या अभ्यासक्रमात किंवा एकूणच तिथल्या वातावरणात? नक्कीच दिसतो. या विद्यापीठात आंबेडकरी विचार, सामाजिक न्यायाचे अभ्यासक्रम आणि दलित साहित्यावर जेवढं सखोल संशोधन आणि काम होतं, तेवढ्या देशातल्या इतर फार कमी विद्यापीठांमध्ये होतं. अच्छा. सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यामध्ये तुम्हाला या संघर्षाचा वारसा स्पष्टपणे जाणवेल. तिथून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी केवळ व्यावसायिक बनत नाहीत, तर ते सामाजिक भान असलेले संवेदनशील नागरिक बनतात. आणि मला वाटतं हा या नामांतर लढ्याचा सर्वात मोठा आणि चिरस्थायी वारसा आहे. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की एका विद्यापीठाचं नाव हे केवळ काही अक्षरांपुरतं मर्यादित नसतं. त्यामागे एका समाजाची अस्मिता, एका महापुरुषाची दृष्टी आणि न्यायासाठी दिलेला एक प्रदीर्घ लढा असू शकतो. मराठवाडा विद्यापीठाचा हा इतिहास केवळ एका नावाचा नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाच्या एका मोठ्या लढ्याचा इतिहास आहे. अगदी. आणि आपल्याकडच्या माहितीने हेच दाखवून दिलं की एका संस्थेच्या नावात सन्मान आणि एका संपूर्ण समाजाची आकांक्षा कशी जोडलेली असते. यावरून एक विचार मनात येतो. आपल्या आजूबाजूला असलेली ठिकाणं, रस्ते आणि संस्था यांच्या नावांमध्ये आणखी किती अशा ओळखीच्या आणि मान्यतेच्या लढाया दडलेल्या असतील. खरंय. आणि त्या कथा आपल्याला आपल्या सामूहिक इतिहासाबद्दल आणि आपल्या मूल्यांबद्दल नेमकं काय सांगत असतील.